माझा आत्मा मेला नाही. नाही, आत्मा नश्वर. आत्मा आत्मा अमर आहे, शरीर नश्वर आहे. बरोबर. जेव्हा शरीराचा त्याग झाला तेव्हा त्या आत्म्यामध्ये ते उलट तिथे पुरलं जातं. बऱ्याच अघोर तंत्रामध्ये किंवा साधू पुरुषार्थांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पुरण्याची प्रक्रिया असते. जो खूप सिद्ध साधू असतो ना त्याला पुरलं जातं उलट. म्हणजे काही पाय. हो, वरती पाय खाली डोकं. एक पद्मासन मुद्रा असते, खाली डोकं करून त्याला पुरलं जातं. हे सगळ्या गोष्टी खूप जण सांगणार नाहीत. पण मला वाटतं हे सांगितलं पाहिजे. लोकांना हे कळलं पाहिजे. ती खवटी कुठून येते ना, ती कवटी कुठून येते ते सांगते. मग तिचे जे शिष्य ते त्यांना उलट करतात ना, मग काही दिवसांचा एक काळ असतो. प्रत्येकाचा एक काळ स्वरूप असतो. तेवढ्या दिवसानंतर ते खोललं जातं. ते सरळ केलं जातं. आणि त्यानंतर जी कवटी असते ना, त्या कवटीची बोली लागते शिष्यांकडनं. आणि माझ्या कवटीची बोली लाईक्स मीन्स म्हणजे प्रत्येकाचं हे असतं ना, मी या सिद्धीवर घेतो, मी त्या तंत्रावर घेतो. मग त्यांच्याकडे काय पैसे नाही ना. सिद्धी तंत्रच हेच त्यांचा पैसा आहे. हीच त्यांची वेल्थ आहे. मग ते त्याच्यावरती ते सिद्ध करतात. मग ज्याची मंत्र पॉवर जास्त, ज्याच्या मंत्र पॉवर मध्ये ती कवटी ज्याच्याकडे येणार, ती कवटी त्याची झाली. जेव्हा ती कवटी त्याची होते तेव्हा ती सिद्ध झालेल्या पुरुषाची कवटी आहे. एका सिद्ध गुरूंची कवटी आहे. लाईक ते एक बॅटरी टाईप काम करतं का असं? नाही, तो चार्जर असतो. हां. की तुम्ही त्याच्यावरती स्पर्श करून सुद्धा अनेक गोष्टी हलवू शकता. म्हणजे असं मी ऐकलं की आता एक मी बघितलं होतं. ते म्हणतात की हे ह्यांच्याकडनं आम्ही काम करून घेतो. असं असतं? काम करून घेतो. ते काम करून घेण्यासाठी जे सोडलेले यक्ष असतात ना, यक्षिणी, कर्णपिशाचिनी, चेडा, गोटा, डाकिनी, हडळ, खैस, मुंजा, हे जे प्रकार आहेत ना भूत प्रकार, हे जे सगळे भूत प्रकार हे अघोरींच्या पायाशी असतात. हे मी असे डोळ्यांनी पाहिलेत. मी फिजिकल स्वरूपात पाहिलेत. हे चकवा, हे सगळे जे आहेत ना सगळे प्रकार, हे सगळे यक्ष स्वरूपामध्ये जे प्रकार येतात ना, ह्या प्रकारांना चांगल्या कामासाठी जर पाठवलं, तर ते कामासाठी असतात. आता चांगलं काम म्हणजे एखादा आजारपणाला खिळलाय आणि त्याला नीटच करायचंय, तर ते केले जातात. पण मी आता मगाशीच काय सांगितलं, की कुठलं काम करायचंय तर चांगल्या कामासाठी ते सिद्ध केले जाऊ शकतात. पण आता आपल्याकडे काय झालंय माहिती का? लालच बुरी बला. तर बऱ्याच जणांचं असं झालंय. मग तुम्ही ऐकलं असेल चेडा सोडला. याने याच्यावर मरण प्रक्रिया टाकली. आणि तोच आरशासमोर उभा आहे, केस विंचरता विंचरता आरसा फुटला, जीव गेला. हे पण प्रक्रिया शक्ती यांमध्ये येतं. ते चेडे असतात. चेडे सोडलेले असतात. हांडी तंत्रामध्ये असतात, त्या तंत्रामध्ये असतात. सिंपल गोष्ट काय माहिती का सगळ्यात महत्वाची, की तुम्हाला एखाद्याचं वाईट करायचं आहे, त्याच्यावर तुम्ही जी गोष्ट सोडता तंत्रसिद्धीची, त्यावेळेस तुम्ही जो प्रेतात्मा किंवा जे भूत, पिशाच किंवा काय तंत्र, काय चेडा, गोटा हे सगळे प्रकार आहेत ना, हे तुम्ही सोडता असं त्या पद्धतीने त्यांचं म्हणणं असतं, की ते आम्ही त्यांच्यावर सोडलं, की आम्ही त्यांचं वाटोळं करतो. हे त्याच्यात मोडतात. आणि ती हे प्रक्रिया आय थिंक ते सोडावे वगैरे लागते. ते काय असतं नेमकं? अच्छा, अच्छा. मग याच्यामध्ये पण 2-3 प्रकार असतात. मारण प्रक्रिया म्हणतात त्याला. आता मारण प्रक्रिया मी शास्त्रोक्त, वेदोक्त भाषेमध्ये म्हणते खरं तर. आणि असं मूठ करणी म्हणतात त्याला. ओके. म्हणजे ते केलं, की ते तिथपर्यंत गोंग, 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 गोंग आवाज करत जातं. ते आवाज केलं, की त्या व्यक्तीने दरवाजा वाजवतं. दरवाजा उघडला, की ती व्यक्ती ठाक. हा एक प्रकार. सेकंड थिंग त्याच्यामध्येच मूठ प्रक्रियेमध्ये परत दुसरा प्रकार काय येतो, की एखाद्या व्यक्तीला ॲक्सिडेंटल, एखाद्या व्यक्तीला लकवा, एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक, हे त्या प्रक्रियेतून ज्याची सिद्धी जेवढी आहे त्या पद्धतीने करणं. सेकंड थिंग त्याच्यामध्ये दुसरं काय असतं, हंडी प्रक्रिया असते. एक हंडी असते. त्या हंडीला सिद्ध केलं. बगलामुखी तंत्र सिद्धीमध्ये आहे हे, की ह्या हंडीला सिद्ध केलं जातं बगलामुखी तंत्रामध्ये आणि ती हंडी पाठवली जाते. दरवाजा वाजतो, दरवाजा जर उघडला, ती हंडी फुटते आणि जीव जातो. हे मारण प्रक्रियेत येतं. मग त्यात तिसरा प्रकार आहे तो मुदतीची करणी. म्हणजे करणीचा असा एक आता हे मुदतीची करणी कशात येतं माहिती आहे का? साबर विद्येमध्ये येतं. म्हणजे आता आपण 3 प्रकार शास्त्रोक्त, वेदोक्त प्रकार आहेत. त्याच्यामध्ये तांत्रिक प्रकार आहे. त्यामध्ये साबर एक प्रकार आहे. साबरी साबर आहे.
एक्सप्लेनेशन करताना की काय? मी आता साबर पहिल्यांदा विद्या ही नवनाथांची विद्या आहे. खरं तर नवनाथांनी हे जे कठीण शब्द होते ना संस्कृतातले किंवा शास्त्र पुराणातले, त्या कठीण शब्दांना त्यांनी बोलीभाषेमध्ये बदललं आणि बोलीभाषेमध्ये त्यांनी ते मंत्र तयार केले नवनाथांनी, मच्छिंद्रनाथांनी, गोरखनाथांनी आणि त्यांनी जे तंत्र केले त्यांना प्रसन्न झाल्या देवी. त्यांनी ते तंत्र सिद्ध केले. त्याला साबर तंत्र म्हटलं गेलं किंवा त्याला आपण साबरी विद्या म्हणतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त करून कोकणी आणि साबरी विद्येचाच प्रयोग होतो. अच्छा, कोकणी प्रक्रिया पण वेगळी आहे. हां, कोकणी विद्या वेगळी. हां, सॉरी, विद्या वेगळी. आता कोकणी म्हणजे काय, की हे साबरी विद्येतलाच एक प्रकार आहे. पण कोकणी विद्येमध्ये कसं असतं, की चेडा सोडणं, पिशाच्च सोडणं, डंक सोडणं, यक्षिण सोडणं, हाडळ लावणं, डाकीण लावणं, चेटकीण लागणं, हे कोकणी प्रक्रियेत येतं. करणी करणं. हां, चेडा मीन्स देव आहे का राक्षस? नाही, 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 नाही. चेडा ही एक अशी आत्मस्वरूप व्यक्ती आहे किंवा प्रकृती आहे किंवा असा एक मंत्रशक्तीचा तो गोळा आहे, की तो तुमच्या कामांसाठी यूज केला जातो. परंतु तो एक मंत्र स्वरूप आहे. आता असं म्हणतात ना, चेड्या-गोट्यांचा भरपूर असा प्रकार आहे. आपल्या इथूनच जवळ काळूबाई आहे. काळूबाईमध्ये चेड्या-गोट्यांचा हे सगळं असतं म्हणतात. असं 52 चेडे असतात. मग 52 चेडे मीन्स महाकालीचे ते 52 चेडे आहेत. 52 चेडे मीन्स तिचे 52 रक्षणकर्ते आहेत. ते तिचे 52 सेवक आहेत. तिचे सेवक जेव्हा तिला तुम्ही सिद्ध कराल, तिला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला ते 52 चेडे मिळतात आणि त्या 52 चेड्यांना मग तुम्ही कार्यासाठी यूज करतात. तो चेडा. पण हे खास कुठून? कोकणी प्रक्रियेतून. मग हे कोकणी विद्येमध्ये कसं असतं, साबर विद्या ही कोकणी प्रक्रियेमधून झाली. मग आता तुम्हाला माहिती आहे नवनाथ जे आहेत ना, ते खूप वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. जसं मच्छिंद्रनाथ इथे आहेत हं. आपल्या मलंगडावरती. अ, गोरक्षनाथ तिकडे आहेत यूपी बिहारकडे. गोगापीर, ज्यांना गोगापीर म्हणतात. बरोबर? ऐकून त्यांचं. गोरक्षनाथ तिकडे गोगापीर झाले. बरोबर? आपण याच्यामध्ये आलात तर नवनाथ आपले वेगवेगळे ठिकाणी कानिफनाथ वेगळ्या ठिकाणीच आहेत. मढीचे कानिफनाथ आहेत. हं. बरोबर? मग नवनाथ वेगवेगळ्या ठिकाणी आहेत ना, मग त्यांनी ज्याची जी विद्या आहे, ती त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने प्रसारित केली. मग ती ज्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने प्रसारित केली, त्या नावाने ओळखली गेली. बंगाली जादू झाली. हां, अजून एक की बंगाल मीन्स की सगळ्यांना उत्पत्ती वगैरे कुठून आहे? की बंगालमधनं वगैरे आहे का? असं का म्हटलं जातं? हं. त्याचं कारण काय आहे? तारापीठ, हां. कलकत्ता. कलकत्त्यामध्ये तारापीठ आहे. कलकत्ता स्टेटमध्ये जे गाव आहे तारापीठ, ते कुठे आहे? कलकत्त्यात. कलकत्त्यात असल्यामुळे तिथली जी प्रक्रिया शिकण्याची काय झाली ती बंगाली. ती आहे तीच तारक प्रक्रिया. म्हणजे तेच तंत्रशास्त्र. पण ते बंगाली भाषेत बोललं गेलं ना, मग ती बंगाली जादू झाली. या सगळ्या गोष्टींमध्ये आता मी हे क्लिअर करते, की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय झालं, काळ्या बावल्या हे लोकांनी वापरलेले तंत्र. आता हे यांनी जे वापरले, त्याच्यामध्ये हे सुरू झाले. तंत्र जे बनवले त्यांनी. तर त्याच्यामध्ये काळ्या बावल्या वापरल्या. त्याच्यामध्ये लिंब काळे केले. त्याच्यामध्ये काळे कपडे वापरले किंवा त्याच्यामध्ये काळ्या पद्धतीने ते बनवलं गेलं. काला जादू हो गया. ती काळी जादू झाली. त्यातल्या त्यात कोकणी विद्या वेगळी, साबरी विद्या वेगळी असं वेगळं-वेगळं काही नाही. फक्त ज्या प्रभागाप्रमाणे किंवा ज्या भागाप्रमाणे जसं आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रातच घ्या ना. महाराष्ट्रात थोडं कोसावर गेलं की भाषा बदलते. बरोबर? खूप डिफरंट. तुम्ही पुणेरी वेगळी आहे. इथून प्रॉपर पुण्यात गेलात की ते वेगळं आहे. बरोबर? तुम्ही थोडंसं तिकडे लोणावळा वगैरे गेला की तिकडं लयच वेगळं आहे. हे बदललं का टोनिंग? हे ते तसं आहे. तुम्ही इकडे मागे साताऱ्यात गेला काय असं आहे. हे टोनिंग जसं बदलतं ना तसं त्या विद्यांची नावं बदलली. त्या तंत्रशक्तींची, मंत्रशक्तींची जी प्रक्रिया बदलली आणि ज्याने जसं शिकवलं तसं केलं आणि त्याला तशी नावं दिली. काला जादू, बंगाली जादू, बरं. हे असं झालं. मग कोकणी जादू, मग त्याच्यातल्या त्यात अघोरी जादू, मग स्मशान जादू, हे सगळे प्रकार आले त्याच्यामध्ये. मग चेडे सोडणं, हे सोडणं, ते सोडणं, हे वेगवेगळ्या प्रकाराने आले. आणि हे जे लिंबू मिरचीवाले खूप झालेत ना आजकाल. मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये चॅलेंजेस करते. अशाच लिंबू मिरचीवाल्यांनी स्पेशली मला भेटावं, एक लाईव्ह पॉडकास्ट ठेव. नक्कीच. हो की नाही? म्हणजे तंत्र प्रक्रियेमध्ये तुम्हाला काय माहिती आहे? शक्ती प्रक्रियेमध्ये तुम्हाला काय माहिती आहे? दशमहाविद्यांबद्दल काय उत्पत्ती माहिती आहे? डॉक्टरेट केली मी याच्यामध्ये. का केली? मी त्याची माहिती ठेवते ना.
फक्त लिंबू मिरची आणि अंघोळी घातले आणि अंगात आले, हे संचार झाले, हे अंधश्रद्धा त्याच्यासाठी महाराष्ट्रात जास्त आहे. खूपच आहे. आता तर एवढ्यात म्हणजे ते खूप सारं ऐकण्यात आलं. खूप सगळ्या गोष्टी. म्हणजे तुम्ही ते असं केलं म्हणून असं होईल, तसं केलं म्हणून तसं होईल नाही. हे बघा लक्षात घ्या. तुम्ही मर्डर करून गंगेवर स्नान करायला जाणार, तर ते पाप धुण्यासारखं नाही. जे चुकून घडतं ना, ते धुतलं जातं, ते गंगेत धुणारं पाप आहे. जे तुम्ही हटकून करून स्नान करायला जाताना ते पाप कधी न धुण्यासारखं आहे. त्या कर्माचं फळ इथेच आहे. आणि कर्मसिद्धीवर आधारित आहे तंत्रशक्ती. तंत्रशक्तीवरच आधारित तुमची मंत्रशक्ती. त्यावरच तुमची एखाद्या आता सिद्धी म्हणजे काय? की मी तुम्हाला सांगितलं धूमावती सांगितलं. धूमावती देवी एक विधवा देवी स्वरूप आहे. कावळ्यावर बसलेली आहे. हातात सूप घेऊन बसलेली आहे. म्हणजे ते बघताना एक विधवेचं स्वरूप आहे आणि वयस्कर स्वरूप आहे. ते बघताना आपल्याला थोडंसं हे वाटतं. बट इट्स पॉझिटिव्ह, की हे पण तुमचं अंतिम सत्य आहे. छिन्नमस्तिका स्वरूप आहे. आता लक्ष्मी देवींची आपण पूजा करतो. तांत्रिक अघोरी या प्रकारामध्ये आम्ही कमलात्मिका देवीची पूजा करतो. आता हू इज कमलात्मिका? तर लक्ष्मी देवींचं तांत्रिक स्वरूप म्हणजे कमलादेवी. कमलात्मिका. लक्ष्मी देवींचं जे हं. तांत्रिक स्वरूप आहे ती कमलात्मिका. मग ती कमलात्मिका सिद्धी घेणं म्हणजे काय? तर तुम्ही श्री सुक्तापासून आता व्हॉट इज श्री सुक्त? इथून पण मी लोकांना क्लिअर करतो. श्री सुक्त हे लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचं एक सुक्त आहे, एक मंत्रपाठ आहे, एक जाप आहे. तो प्रत्येकाने त्या पद्धतीने सिद्ध केला. म्हणजे कुणाचं 108 वेळा असतं, कुणाचं 1008 वेळा असतं, 1,00,000 108 वेळा असतं, 1,00,000 1008 वेळा असतं. कोणाचं अनेक करोडोंमध्ये मंत्र जाप असू शकतो. तुम्हाला ती त्या पद्धतीने सिद्धी तंत्र तुमच्या गुरूंकडनं जसं मिळतं तुम्हाला ते सिद्ध करायचं असतं. पण तुम्ही जपमाळांवरती ते जेव्हा सिद्ध करता, तेव्हा तुम्हाला ती एक सिद्धी येते. तुमची एक ती पॉवर असते ती ॲक्टिव्हेट होते. इथे तुमची कुंडलिनी चक्र जेव्हा ॲक्टिव्हेट होते, तुम्हाला होणारे इल्युजन्स, प्रिडिक्शन्स आणि तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या ज्या घटना आहेत, त्या कशा, कुठे, कशामुळे घडतायत. तुम्ही एखाद्या व्यक्तीला समोर बसल्यानंतर त्या व्यक्तीचे डोळे, त्या व्यक्तीचं नाव, गोत्र, जन्म यावरून तुम्ही ते प्रिडिक्शन्स देऊ शकतात ना, तेव्हा तुम्ही ती गोष्ट मिळवलेली असते. हो. त्यात वैदिक स्वरूप म्हणजे ज्योतिषशास्त्र कुंडली काढून दाखवतात. त्यात तुम्ही तांत्रिक स्वरूपामध्ये गेला म्हणजे त्यांच्या समोर बसलं म्हणजे ते तुमचे कवड्या टाकून सांगतात. सिंपल. साबरी विद्येमध्ये तुमचा हात धरतात किंवा गव्हाची दाणी मोजून काढतात. प्रक्रिया त्याच आहेत. फक्त वेगवेगळ्या प्रकारे शिकले आणि वेगवेगळ्या प्रकारे केल्या. आता तुम्ही जसं म्हणला, की धूमावती तुम्ही बऱ्याच देवींचे नावं वगैरे हो, हो. आता अजून एक टॉपिक खूप चर्चेत असणार, की कर्णपिशाचिनी, पिशाच साधना ह्या काय आहेत नेमका? आता मी बघितलं म्हणजे ऐकलं, की ह्यांना देवासारखं पुस्तक यांना सिद्ध करतात. ते काय असतं नेमकं? अच्छा, म्हणजे सिद्ध करतात देवासारखं पुजतात म्हणजे ह्या एक विद्या आहे. ह्या विद्या आहेत. दशमहाविद्यांमधल्या विद्या आहेत. म्हणजे प्रत्येक देवीचं ठरलेलं एक स्वरूप आहे. आता तुम्ही जर षोडशी मातंगी या तंत्रांमध्ये भैरवी तंत्रामध्ये जर गेला, तर भैरवी तंत्रामध्ये पण वेगवेगळे स्वरूपाचे तंत्र आहेत. त्यामध्ये पण तुम्ही सांगते ना मी, हे चेटकीन, हडळीन, दाखीन, यक्षीन, कर्णपिशाचिनी ह्या सिद्धी आहेत. तुमच्या मंत्राने तुम्ही ती मंत्रशक्ती सिद्ध करता. ती सिद्ध करून तुम्ही एखाद्यापर्यंत पाठवता. ती कर्णपिशाचिनी म्हणते. ती कर्णपिशाचिनी काय करते कानामध्ये आपल्याला सांगत असते. बरोबर ती कर्णपिशाच. ती कर्णपिशाचिनी म्हणजे काय आहे? एकच कर्णपिशाचिनी असेल आणि ती सगळ्यांच्या कानात जात असेल का? प्रत्येकाच्या सिद्धीप्रमाणे त्याची कर्णपिशाचिनी ॲक्टिव्ह असते. मी सिद्धी केली, माझी कर्णपिशाचिनी ॲक्टिव्ह झाली, ती माझ्या कानात माझ्या सोबती आहे. ती मला प्रत्येक गोष्टी सांगते आहे. ती माझी कर्णपिशाचिनी झाली, ती माझी कर्णपिशाचिनी सिद्धी झाली. हे कर्णपिशाचिनी तशा सिद्धी प्रत्येक षोडशी तंत्रामध्ये आहे, मातंगी तंत्रामध्ये आहे, हां, कमलात्मिका तर तंत्र. हे तंत्र फर्स्ट टाईम ऐकलं. काय एक्सप्लेनेशन देऊ शकता? दशमहाविद्यांमधली एक देवी मातंगी. हो. 9 नंबरची जी देवी आहे ती मातंगी देवी. म्हणजे मी ते आत्ता मगाशी जसं सांगितलं, आता त्यातच आहे. म्हणजे मी काली, तारा, महाविद्या याच्यामध्ये सांगितलं. त्याचमध्ये शेवटी जर जे ऐकलं असतात, बगलामुखी सिद्धविद्या, मातंगी, कमलात्मिका. हो. मातंगी ही एक देवी स्वरूप आहे, जी कृष्णवर्णीय स्वरूपामध्ये दाखवलेली आहे. म्हणजे सावळ्या काळ्या रंगामध्ये दाखवलेली आहे आणि ती एका वेगळ्या स्वरूपात बसलेली दाखवलेली आहे. उग्र वाटते, परंतु ती सिद्धीसाठी तेवढी चांगली असते. बगलामुखी तंत्र काय आहे? तुम्हाला कोर्टशी रिलेटेड मॅटर असतील, दुश्मनांशी म्हणजे तुमच्या
विरोधकांवर राज्य करण्यासाठी तुम्हाला ते करायचं तर ते बगलामुखी सिद्धितंत्र तुम्ही शिकू शकता. पण तुम्ही त्या बगलामुखी सिद्धितंत्रामधून तुम्ही काय तंत्र शिकताय, हे तुम्ही गुरु केल्यानंतर तुम्हाला ते कळतं. जसे मीन्स मी शिष्य करते. मी दशमहाविद्यांसाठी माझे शिष्य करते. मी त्यांना चेला करते. म्हणजे माझा शिष्य करते विद्यांसाठी. तर मी त्या विद्यांसाठी त्या व्यक्तीला एक साधना आधी दिली जाते. लोकांना काय वाटतं, की म्हणजे मी असे फोन पण बरेच अटेंड केले. आता बरेच क्लायंट्सचे अनुभव पण माझे त्याच्यातले. मी शेवटला काही ते क्लायंट्सचे 2-4 अनुभव पण सांगेल. तर ज्यावेळेस तुम्ही शिष्य करण्याची प्रक्रिया असते ना, त्या शिष्य प्रक्रियेच्या वेळेस त्यांना एक साधना दिली जाते. जसं मी सांगितलं ना, की मला एक गुरु भेटले, त्यांनी मला 5.5 महिन्याची साधना दिली. तशी शिष्याला साधना दिली जाते. मग ती साधना ते प्रत्येक तो कुठली शक्ती घेण्याच्या तयारीत आहे, लाइक हे टेस्ट टाइप. टेस्ट टाइप. तुमची प्रिलियम ती तुम्हाला ती साधना दिली जाते. ती साधना तुम्हाला करायची असते. त्या साधनेनंतर सुरू होतो तुमचा प्रवास. म्हणजे ती आधी साधना होते. त्या साधनेनंतर तुमची परीक्षा होते. त्या परीक्षेनंतर तुम्ही शिष्य होण्यास योग्य आहेत की नाही हे कळतं आणि तेव्हा तुम्हाला ती विद्या दिली जाते. ती विद्या दिल्यानंतर ते तंत्र, ते मंत्र आणि ती शक्ती तुम्हाला सिद्ध करावी लागते. तेव्हा तुम्ही सिद्धी प्राप्त करता. आलं लक्षात? हं. तेव्हा तुम्ही काय प्राप्त करता? सिद्धी. जेव्हा सिद्धी प्राप्त करता, तर कोणीतरी एकच सिद्धी प्राप्त केलेली असते. कोणी अनेक सिद्धी प्राप्त केलेल्या असतात. ह्यामध्ये वेगवेगळे टॉपिक्स असू शकतात, वेगवेगळे प्रकार असू शकतात, यामध्ये वेगवेगळे कंटेंट्स असू शकतात. हे वेगवेगळ्या प्रक्रियेनुसार असतं आणि याच्यामध्येच मी जसं सांगितलं मातंगी देवी आहेत. त्याच्यामध्येच बगलामुखी देवी आहेत. तर असेच हे प्रकार असतात. त्यामध्ये जर क्लायंट्सचे अनुभव जसं आता तू चेडाबद्दल विचारलं मला. म्हणजे एक क्लायंट होती. म्हणजे माझी एक शिष्य आहे सुमेधा म्हणून. तर माझी मैत्रीण पण आहे, शिष्य पण आहे, माझ्यासोबत पण आहे ती. तर तिच्याच मैत्रिणीचा प्रॉब्लेम म्हणजे मी नाव नाही सांगत पण एन कॅरेक्टर. तर तिला तिच्या एका माहेरच्या कोणीतरी व्यक्तीने किंवा शेजारच्या व्यक्तीने किंवा कोणीतरी तिच्यावरती चेडा सोडला. चेडा अशासाठी सोडला, की तू तिचं शरीर पोखरून तिला इतका त्रास दे, की ती शेवटी मरणार सुसाईड करून ती मेली पाहिजे. 3 टाईम सुसाईड अटेम्प्ट केला. गडगंज संपत्ती, सगळं जागेवर, लेकरं-बाळं, संसार सगळं ओके. परंतु तो चिडा तिला इतका माझ्यासारखी धष्टपुष्ट व्यक्ती का 1-2 वर्षामध्ये अशी सुकडी झाली. डोळे खोल गेले, भुवया वर आल्या, नाक खपातीला गेलं, गाल आत गेले, हे खांदे वर आले आणि ते कळायला लागलं. ते जेव्हा माझ्यापर्यंत आलं, तेव्हा ते माझ्यासमोर बसलं. तर त्यावेळेस मला माहिती हे काय आलंय. ज्यावेळेस आपण त्या सिद्धितंत्रातून ते बाहेर काढायला पाहतो, तर ते त्या शरीरामध्ये प्रवेश करतं आणि त्या शरीरात प्रवेश करून ते त्याची सोय मागणार. हे बघ, मला तुझ्यातून कुठली गोष्ट काढायची, तर ती गोष्ट काढल्यानंतर त्या गोष्टीला कुठेतरी जागा पण द्यावी लागेल मला. बरोबर? शर्ट काढला, तर तुला शर्ट हँगरला टांगावाच लागेल की नाही? म्हणजे तुला शर्टची सोय बघावी लागेल. तसं तिच्या शरीरातून येणाऱ्या त्या शक्तीसाठी किंवा त्या चेहऱ्यासाठी तुला दुसरं पाहावं लागेल. सेम असंच एक कॅरेक्टर, की जी व्यक्ती आहे म्हणजे घटना सोलापूरची आहे. सोलापूरमध्ये एक गाव आहे. तिथे एक व्यक्ती आहे, स्त्री आहे आणि त्या स्त्रीला सारखा-सारखा भास होतोय, की माझ्या आजूबाजूला कोणीतरी आहे, माझं कोणी केस ओढतंय, मी अचानक झोपेतून उठते किंवा मी खूप काही करते पण होत नाही आणि ती टीचर आहे. ती क्लायंट टीचर आहे आणि तिला ते भास होत आहे, की ती मागे वळली, की कोणीतरी तिच्या समोर उभं असतं. बापरे! ती झोपेतून उठली, की कोणीतरी तिच्या छातीवर बसून तिला खाली दाबत असतं. ती कुठेतरी उभी आहे, तर तिची सावली इकडे पडत असते, तरी तिची दुसरी डबल सावली पडत असते. हे जे तिला दिसतंय ना, त्याला इल्युजन्स आपण म्हणतो, की हे जेव्हा दिसतं ना, तर त्यावेळेस त्यांना ह्या सिद्धी त्यांना आपल्याला काय झालंय हे आधी बघावं लागतं. त्याला आपण म्हणतो त्यांचा ऑरा चेक करणे. पण त्यांचा ऑरा चेक केला. त्या एन कॅरेक्टरचं मी ते काढलं. मग ते आपण आपल्या सिद्धितंत्रामध्ये जपून ठेवलं. पण त्याचा चांगल्या कामासाठी उपयोग होणार असेल, तर ते माझ्या कामाचं आहे. अदरवाईज आय एम नॉट इंटरेस्टेड. देन ते काय करणार? असंच राहणार. हो, ते काय करणार आहेत? त्याचा चांगल्या कामासाठी जर त्याला इतकं तरसवलं जातं, तू चांगलं करणार असेल, तर तुला सुट्टी. अदरवाईज तू सड इथे आणि शेवटी ते वैतागतात. हं. सिंपल. तसंच त्या टीचरच्या बाबतीमध्ये झालं, जी सोलापूरची टीचर होती, की तिला हे सगळं कळत होतं. पण ती काय करत होती, म्हणजे एक स्त्री आहे, जी चांगली आहे. तिचे मिस्टर पॉलिटिकल बॅकग्राऊंडचे आहेत त्या टीचरचे
आणि भर 4 लोकात गच्ची धरणे, त्याचा कॉलर धरणे, त्याच्या कानामागे ओढणे. 4-4, 5-5 माणसांनी धरून सुद्धा ती कंट्रोल न होणे, त्यांना फेकून देणे. भर हळदीच्या कार्यक्रमात तिच्या अंगात काहीतरी वेगळाच संचार होणे आणि ती सगळ्यांना ओट-पोट करणे. जो भाताचा डेग आहे, भाजीचा डेग आहे, तो पालथा करून देणे. हे जेव्हा घडतं ना, तेव्हा लोकं घाबरतात आणि लोकांना तेव्हा ऑरा चेक करण्यासाठी गरज पडते माझ्यासारख्यांची किंवा आमच्यासारख्या बरेच जणांची. तेव्हा हे चेक करून घेतात आणि तेव्हा ती जी तिच्यामध्ये शक्ती होते, तिच्यामध्ये एक यक्षिणीचा टाइप होता. आता ते कसं असतं माहिती आहे? बऱ्याच वेळेला हे जादू-टोणा वगैरे बाहेरच्या लोकांना काही घेणं-देणं नसतं. फॅमिली मॅटर करतात. फॅमिलीवाले. मग ते घर का बेदी लंका डाये असं असतं, की प्रत्येक फॅमिलीमध्ये एक किडा असा असतो, की त्याला बाकीच्यांचं चांगलं बघवत नाही आणि ते केलं जातं. मग ते काढलं. आज त्या टीचर आता खूप म्हणजे आता रिटायर होतील 2 वर्षांनी. बट इतके छान रिलेशन झाले, की विचारू नका. सेम तसंच क्लायंट आहे. एक मुलगा आहे. पण त्या मुलामध्ये 3-3 स्त्रियांचा वास आहे. असं त्याचं मेंटली डिसऑर्डर टाइपचं ते कंडिशन आहे. आणि तो प्रत्येक वेळी ते म्हणजे मध्येच त्याला असं वाटतं, की मी एक सुंदर स्त्री आहे. मध्येच त्याला असं वाटतं, की नाही मला माझी डिलिव्हरी झाली. म्हणजे मध्येच त्याला त्या मुलाला असं वाटतं, की नाही, नाही मी आता नाही मला 4 दिवस स्पर्श नका करू. हे हे त्याच्यामध्ये टाइप्स आहेत आणि तो दणकट, रग्गड पैलवान मुलगा आहे. परंतु त्याच्यामध्येही जेव्हा 3 वेगवेगळे हे येतात ना, तेव्हा आपलं मेडिकल सायन्स याला काय म्हणते मेंटली डिसऑर्डर. तो अपरिचित पाहिलाय का? लाइक त्या टाईममध्ये एक हां, डबल चेहरा नाही का बरोबर. मागे त्या तर टाईपमध्ये. ते बऱ्याच जणांना ते तसंही वाटतं. पण हे सगळ्या गोष्टी मी पाहिल्यात. मी अनुभवलंय. तर आजही तो मुलगा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. आता तो छान मस्तपैकी आहे. आता तो मला वाटतं काहीतरी गव्हर्नमेंट सर्व्हंट आहे आणि एका चांगल्या पोस्टवर पण काम करतो. पण जेव्हा ते हे 4 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, की त्यावेळेस हे जेव्हा होतं, तर मध्येच तो एवढा रांगडा गडी आहे आणि मध्येच तो असं करायचा. म्हणजे मला असं फील व्हायला लागलं होतं, की ह्याच्या हार्मोनल इम्बॅलन्सिंगमुळे हा काही हे तर नाही झालाय ना? किंवा याच्या घरात हा एकुलता एक मुलगा आहे, बाकीच्या तिन्ही बहिणीच आहेत. म्हणून हा असा तर नाही झाला ना, की प्रत्येक बहिणीचं कॅरेक्टर उचलतोय. पण ते तसं काही नव्हतं. जेव्हा प्रत्येक गोष्ट माहिती होत गेली, की काय होतं त्याची त्याच्यामागे? मामी जी होती, त्याची मामी त्याची मामी डिलिव्हरीच्या वेळी एक्सपायर्ड झाली. त्याच्यात तो फील होता. म्हणजे ते त्याला ती बाधा असेल. आपण राक्षसगण, मनुष्यगण असतो ना, तसा पद्धत. तर ते त्याला तसं ते हे झालं. म्हणजे आपण म्हणू की त्याला त्या आत्म्याचा स्पर्श झाला किंवा सावली पडली. सेकंड थिंग त्याला जी तरुण मुलगी असं वाटत होतं ना, तर ती त्याची चुलत बहीण होती जी स्कूलला जाताना तिचा ॲक्सिडेंट झाला होता. आणि असा ॲक्सिडेंट झाला की तेव्हा ती म्हणजे त्याच दिवशी ती रजस्वला झाली होती. पण ते तिला कळालं नव्हतं. आणि ती स्कूलला गेली आणि सीटवर काय खराब झालं हे बघण्यासाठी जेव्हा ती उठायला गेली आणि तिला धडक झाली आणि ती मुलगी त्याला त्याच्यामध्ये वाटत होती. आणि ह्या सगळ्या गोष्टी काय होत्या, हे मेंटली डिसऑर्डर नव्हतं. कारण ते त्या घटना सांगायचे. तो तर तेव्हा ते बघायला नव्हता. तरी तो ती घटना कशी घडली हे सांगायचा. त्याला एक स्त्री असल्याचा जो भास व्हायचा, तो त्याच्या घरातल्या स्त्रीचा असायचा, की मी असं आहे. आणि हे असतं. आज हां, ठीक आहे, की आता तुम्ही जसं म्हणला, की मनुष्यगण, राक्षसगण, देवगण, हां. की हे काय नेमकं काय प्रकार आहे? आता आता मी खूप जणांकडून ऐकलं, की हा देवगण असलं, की त्याला भूत-पिशाच दिसतात. हे ॲक्चुअली वर्क करतं का? खरं तर हे ना शास्त्रोक्त पद्धतीने म्हटलं तर येस. म्हणजे त्यासाठी मी शास्त्रोक्त पद्धतीने येस म्हणणार. वैदिक पद्धतीने जर याचा विचार केला तर कुंडली शास्त्रामध्ये देवगण, मनुष्यगण, राक्षसगण हे प्रकार असतात. म्हणजे असं आहे, की मागच्या जन्मी तुम्ही काय होता ते तुमच्या या जन्मीच्या गणामध्ये मोडतं. म्हणजे तुमची नाडी, तुमचे गण, तुमचे गुण हे ज्योतिषशास्त्रामध्ये असतात आणि ते ज्योतिषशास्त्राशी रिलेटेड लोकं त्यावर बिलीव्ह करतात. ओके. ज्योतिषशास्त्र मी सांगितलं जसं सात्विक शास्त्र आहे, वैदिक शास्त्र आहे. ते ग्रहताऱ्यांच्या अर्थात खगोलशास्त्राच्या चक्रांवर चालतं. दॅट्स व्हाय त्याचे ऑरा वेगळे असतात आणि जे तंत्र शास्त्रावर चालतात त्याचे ऑरा वेगळे असतात. म्हणजे मी प्रत्येकाला आजच्या आपल्या हॉरर डायरीच्या म्हणजे हे सगळं ऐकताना बऱ्याच जणांना भीती पण वाटत असेल. आय डोंट नो, की खूप जण घाबरून पण म्हणजे खूप हे करतात, की बापरे! असं असतं? बापरे! असं घडू शकतं? मी माझ्या आईला 15 वर्षात 15 वेळा समोर पाहिले. माझ्या आईला जाऊन 15 वर्ष झाले. तर हे लोकांसाठी बापरे! असं होऊ शकतं? मग त्यातच अनेक वेगळे लोकं असे असतात, की तुमच्या आईचा तुमच्यात खूप जीव असेल, म्हणून ती तुम्हाला दिसत असेल.
त्यातच काही लोकांचं असं असतं, नाही तुझा तुझ्या आईत जीव असेल ना, म्हणून ते तुझं इल्युजन असेल, म्हणजे ते तुला दिसत असेल. प्रत्येकाचे वेगवेगळ्या थिंकिंग आहे. थिंकिंग. पण जोपर्यंत तुम्ही ते पुस्तक उघडणार नाही, त्या पुस्तकामध्ये वाचन करणार नाही, ते समजून घेणार नाही, त्याचा अभ्यास करून तुम्ही त्याचं परीक्षा देणार नाही, तोपर्यंत तुम्ही पास आहात की नापास आहात हे तुम्हाला माहिती कसं पडेल? तुम्ही ऐकता, कमेंट 2 शब्दाचे 4 शब्दांचे कमेंट करायचे असतात, संपवायचं असतं. पण तुम्ही त्या गोष्टींमध्ये घुसा नका तिथे. अरे, खूप मोठं वैदिक शास्त्र आहे आपलं, खूप मोठं तंत्रशास्त्र आहे आपलं. लाल किताब ऐकलंय? निळावंती ऐकलंय? हां, निळावंती ऐकले. निळावंती ग्रंथावर बंदी का आली? का निळावंती ग्रह ग्रह अ, नाही, मी त्याच्याबद्दल ऐकलं होतं, की ते ॲनिमल्स सोबत कसं कॉन्टॅक्ट करायचंय. अ, अ, फक्त ॲनिमल्सच नाही. इट्स लाइक अ प्रिडिक्शन टाइप अशा सगळ्या गोष्टी होत्या. त्यामध्ये असे-असे तंत्र, असे-असे मंत्र होते, की ज्यातून तुम्ही अ, कुठल्याही सजीव व्यक्तीचं ऐकू शकत होते. निळावंतीमध्ये आहे. आता हे आहेच की नाही? ते बंदी आहेत की नाही? निळावंती ग्रंथ आहे ना, होता. बऱ्याच जणांनी पाहिलेला आहे. मग ते खोटं नाहीये. मग हे खोटं कसं? बरोबर? जर तुम्हाला तंत्र-मंत्र विद्या, आदिशक्ती, दशमहाविद्यांवर जर तुम्हाला विश्वास नाहीये, बरोबर? मग कामाख्यामध्ये जे घडतं ते पण खोटं? नाही, अशा काही गोष्टीत त्याला सायन्स सुद्धा चॅलेंज म्हणजे शब्दच उरत नाही. आता लाइक कामत्या. काय बोलता येणार आहे आपल्याला तिथं? नाही, काय तरी तेच पण सायन्सवाल्यांनी त्याच्यासाठी वेगवेगळे हे काढले. पण तरी त्यातही मैयर आहे. आपल्या इथे नागपूरपासून थोडंसं 3 तासांवर एक शारदा भवानी पीठ आहे. पीठ आहे ते. शारदा भवानी पीठ मैयर म्हणून गाव आहे. तिथे तुम्ही ते गाणं "अंगना पधारो महाराणी मोरी शारदा भवानी" गाणं ऐकलं? ते शारदा पीठ. त्या शारदा पीठला आल्हा आणि ऊद नावाचे देवीचे शेकडो, हजारो वर्षापूर्वीचे जे पुजारी आहेत, ते आजही पहाटे मंदिर बंद असतं. रात्री मंदिर बंद होतं. रात्रीच्या अंधारात तिथे कोणी जात नाही आणि सकाळी परत देवाला जातात जेव्हा, तेव्हा ते दरवाजे उघडले जातात गर्भगृहाचे, तेव्हा देवीची ऑलरेडी पूजा झालेली असते. ऑलरेडी तिथे दिवा लागलेला असतो, ऑलरेडी फुलं चढलेली असतात ताजी आणि तिथे अंधार पडल्यानंतर सकाळी म्हणजे सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत वरती कोणी जाण्याची हिंमत करू शकत नाही. सच का पाखंडमध्ये मैयर दाखवलंय. अजून असंच एक देवीचं म्हणजे मी चॅलेंज करणाऱ्यांसाठी सांगते. मग तुम्ही ते पहिले मला शोधून दाखवा. बरोबर? त्याच्यानंतर सेकंड थिंग एक असं देवीचं मंदिर आहे, की जिथे घडा आहे. जो घडा त्या घड्याला साखळीने सकळदंडाने गुंडाळून ठेवलाय. तर जो तो सकळदंडाने खोलला, की तो घडा पुढे-पुढे चालतो. हे पण आहे. मग ते सत्य आहे ना, मग तुम्ही तंत्र, मंत्र, विद्या ह्या शक्ती शिकताना हे पण पुस्तकी ज्ञानच आहे. एक माझ्यानुसार तरी हां, तुम्हाला चेक करायचं ना, त्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त करा, देन डिसाईड करा. येस, येस. म्हणजे तेच आता बऱ्याच ठिकाणी काय झालंय, की लोकांना ना निगेटिव्ह एनर्जीज, पॉझिटिव्ह एनर्जीज, ऑरा हे काय असतं माहीत नाही पडत. म्हणजे कसं ओळखायचं? काही-काही जण खूप पैसा कमवतात, पण तो पुरत नाही. काही-काही जणांना खूप पैसा असतो, पण आजारपण असतं, घरात दुःख असतं, त्रास असतो, हे सगळं असतं. त्यावेळेस अशा सिद्धी असलेल्या माझ्यासारख्यांकडून ते चेक करून घ्या. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्यातून माहिती पडतं. तुम्हाला कुठला दोष आहे, कुठल्या दोषामुळे, कुठल्या शास्त्रामुळे, कुठल्या विद्येमुळे तुम्ही अडकून पडलात हे कळतं. तुमचा ऑरा काय आहे ते तुम्हाला त्याच्यातून कळतं. सेकंड थिंग बऱ्याच वेळेला काय असतं, व्यक्ती आजारी तर आहे, पण सगळे आजच माझा एक क्लायंट आहे, की त्या व्यक्तीला सगळे रिपोर्ट्स काढले. महिन्याला लाखो रुपये खर्च करून ती व्यक्ती सगळे रिपोर्ट्स काढते. स्वतः नर्स आहे. जी-एन-एम झालंय. स्वतः नर्स आहे. पण त्या व्यक्तीला काहीही आजार नाही, सगळे रिपोर्ट्स काढल्यावर, तरी ती व्यक्ती आजारी असते. तरी त्या व्यक्तीचं म्हणणं आहे, की तरी मी आजारीच पडते. म्हणजे काही मी खात राहते, तरी पण मी बारीक होते आणि मी काहीच नाही खाल्लं तरी मी जाड होते. हे काय? ऑरा चेक करण्याची कंडिशन आहे तुमची. जेव्हा तुम्हाला झोपेत स्वप्न पडणे, तुम्हाला झोपेमध्ये भास होणे, तुम्ही घरात एकटे असताना कुठल्यातरी गोष्टींचा स्पर्श जाणवणे, भास होणे, घरामध्ये काहीतरी त्रास होणे, लहान मुलं आजारी पडणे, घरातला चांगला कर्ता पुरुष अचानक आजारी पडून घरात बसून राहणे, घरामध्ये या हाताने पैसे आले, की या हाताने लगेच काहीतरी मार्ग येणे आणि घरामध्ये अचानक मृत्यू होणे. ह्या सगळ्या गोष्टी काय साईन आहेत, की तुमच्या घरावर कुठल्यातरी शक्तीचा प्रभाव आहे. कुठल्यातरी तंत्राचा प्रयोग आहे. नजर दोष आहे.
हे तुमच्या त्या ऑरामधून चेक केलं जातं आणि तेव्हा तुम्हाला ते माहिती पडतं. बरेच आता म्हणजे शिष्य आहेत, मी जसं सांगितलं ना, फोन करतात ना, मग ते असं म्हणतात, की आता नवीन-नवीन काही शिष्य जे हे शिकण्यासाठी तयार होतात. आता एक जण आहे अ, आपला रायगड जिल्ह्यातला आहे. तिथला तो मला कॉल करतो. सतत रोज दिवसभरात 2-3 कॉल असतात आणि तो मला म्हणजे तो असं म्हणत असतो, की तुमच्याजवळ जे काही असेल ना, तर ते मला द्या. मला त्याचा यूज करायचा आहे. असं पण म्हणतो तो. ते मला द्या म्हणजे मला त्याचा यूज करायचा आहे. मग त्याला सांगितलं, "बाळा, गुरु, शिष्य काही परंपरा आहे की नाही? सिद्धी, तंत्र, मंत्र काही प्रोसिजर आहे की नाही? त्यातून सिद्ध सिद्ध होणे, त्या सिद्धातून मंत्रशक्तींचा, तंत्रशक्तींचा अभ्यास, हे काही प्रोसिजर पडतात की नाही? हे सगळं करा." म्हणजे तसंच एखादा न्यू जनरेशनचा एखादा मुलगा येतो आणि एखादा न्यू जनरेशनचा मुलगा म्हणतो, "अरे, हाय आई-साहेब आणि मला पण ना जादू लावण्यात इंटरेस्ट आहे आणि मग मला पण ते करायचं." अरे हो! तू तुझं शिक्षण कंप्लीट कर हं. किंवा ते सगळं सोडून दे आणि तू त्या क्षेत्रात ये. असं देता येतं का? की लाइक तुमच्याकडची सिद्धी हां, देता नाही येत. हां. मी काय सांगितलं गुरु-शिष्य परंपरा. मला कोणी दिली का? नाही. माझ्या गुरूंनी मला साधना दिली. साधनेनंतर परीक्षा झाली. परीक्षेनंतर सगळं माझा अभ्यास झाला. अभ्यासक्रमानंतर मला सिद्धी प्राप्त झाली. म्हणजे काय? की तुला शिकायचंय सौरभ. तर सौरभ तुला यस पासून हं. लास्टपर्यंत पोहोचावं लागेल. तुझा सौरभचा यश जेव्हा कंप्लीट होईल, म्हणजे तुझी साधना, देन तुझा ए तुला अभ्यासाला पाठवेल. देन तुझा यू तुला त्याच्यातून फिरवून तुला काय तंत्रमंत्र आहेत ते समजेल. तेव्हा तुझा आर तुला शिकवेल खाली कसं जातं, वर कसं येतं. देन पुन्हा तुझा ए तुला सांगतो, की जीवनात उतार-चढाव, मृत्यू, जन्म काय असतो आणि हे सगळं झाल्यानंतर तुला काहीच आडवं जात नाही. म्हणजे तुझा तुझा सौरभचा ए पुन्हा तिथे कंप्लीट होतो आणि तेव्हा जो बी येतो सौरभचा बी, त्या बीमध्ये सौरभला कळतं, की जन्म, मृत्यू, परत जन्म, परत मृत्यू, मोक्ष नाही. तेव्हा सौरभचं शेवटची स्टेप जी असते यचची, की मी कुठेही गेलो, मी कसाही गेलो, तरी माझं शेवट मृत्यू आहे. कंप्लीट सौरभ तयार होतो. तुझा सौरभ डायरेक्ट होणार का? तुझी स्पेलिंग SAURABH सौरभ इथपर्यंत जायचंय ना? मग तुझ्या सौरभ पूर्ण होण्याला किती स्टेप्स गेल्या? जेव्हा तुला स्टेप कळते शेवटची, की नाही मला खरंच माझं सिक्स्थ सेन्स ॲक्टिव्ह करायचं तर तुझ्यामध्ये ध्यान प्रक्रिया असली पाहिजे. मग मी आजच्या मुलांचं पाहिलंय, माझ्या एका शिष्याचं उदाहरण सांगते, की मी आजच्या मुलांचं पाहिलं, की "आई मला माहीत नाही गुरु, मला ते शिकायचंय, मला ते शिकायचंय." आणि "नाही मग तुला रात्री 12 ते 3 तुला तो मंत्र जाप दिलाय, बीजमंत्र दिलाय, तू त्याचं पठण करायचंय." जागा राहण्यासाठी तो सिगारेट पितो. तू सिगारेट पिणार हं. आणि तू कसं काय एकाग्रता देणार? तुझं तुझं सिगारेटच्या स्मोकिंगवर लक्ष राहणार आहे? का तुझ्या त्या मंत्राच्या शक्तीकडे लक्ष राहणार? तुझं कॉन्सन्ट्रेट कसं होणार आहे? अच्छा. बीज मंत्र आणि मंत्र यामध्ये हां, डिफरन्स. हां. बीज मंत्र, मंत्र आणि गुरुमंत्र. राइट. ओके. मग मी बीज मंत्र खूप जणांकडे ॲक्चुअली काय आहे बीज मंत्र? बीज मंत्र म्हणजे गुरूंनी तुम्हाला दीक्षा देताना जे सगळ्यात शेवटचं स्टॉप असतं ना, दीक्षा सगळ्यात आधी तुम्हाला दिला जातो ना, तुम्ही शिकता ते मंत्र. गुरु तुम्हाला दीक्षा देताना कानात देतो तो गुरु अं, मंत्र. कान मंत्र. कान. दीक्षा दिल्यानंतर तुमची साधना सुरू होते तो गुरुमंत्र आणि तुमच्या सिद्धीचा शेवटचा स्टॉप असतो तो तुमचा बीजमंत्र असतो. बीजमंत्र मीन्स सगळ्यात आतमधलं जे असतं ना, ते गाभा बाहेर काढून तुम्हाला शेवटच्या टॉपिकला घेऊन जातो, तेव्हा त्याला म्हणतात बीजमंत्र. बीजमंत्र सिद्ध करणं, गुरुमंत्र सिद्ध करणं, तंत्र, मंत्र हे सगळं सिद्ध करणं तुम्हाला गुरु शिकवतो. आणि विदाऊट गुरु तुम्ही काहीच नाही करू शकत. हां. आता समज म्हणजे एखाद्याकडे गुरु नसेल आणि तो अशा सिद्धी प्राप्त करायला गेला. आता भरपूर YouTube व्हिडिओ आहेत, की त्याच्यावर असं दिलेलं असतं, हे करा, ते करा, सिद्धी प्राप्त. ते ॲक्चुअली वर्क होतं का? उतावळा नवरा गुडघ्याला भाषिक. फाशी. ते असंच जाणार. काय असतं माहिती का? तुला ग्रॅज्युएट व्हायचंय. तुला 1ली पासून 10वी शिकावी लागेल, एस-एस-सी. मग तुला 12वी करून एच-एस-सी. मग तुला 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन कंप्लीट. मग तुझा पदवीदान सोहळा. तेव्हा तू काय होणार? ग्रॅज्युएट. बरोबर? हं. तुला पदवी मिळाली तेव्हा तू काय होणार? ग्रॅज्युएट. तू 1ली शिकला. हां, मग मला ए-बी-सी-डी येतं हां. मला जॉनी-जॉनी येतंय. डायरेक्ट ग्रॅज्युएशनचे पेपर देऊन मोठा होतोय तू.
तुला प्रत्येक वेळी वेगवेगळे टीचर येणार. मराठीचे वेगळे टीचर, हिंदीचे वेगळे, इंग्लिशचे वेगळे, जिओग्राफीचे वेगळे, हिस्ट्रीचे वेगळे. तुला प्रत्येक प्रक्रियेतून जावं लागणार आणि ह्या सिद्धतंत्र प्रक्रियेमध्ये एकच गुरु तुला ह्या सगळ्या सिद्धी चक्रपाणी सिद्धीमध्ये शिकवतो. हे तुला सगळं शिकवलं जातं. तुझ्या जीवनातले चढ, उतार, मृत्यू, चांगलं, वाईट, घरचे, बाहेरचे, तुझ्या आतलं, तुझ्या बाहेरचं, तुझं जे सिद्धितंत्रामध्ये शेवटचं बळ येणार आहे, ते तुझं गुरु तुला स्टेप वाईज शिकवतो. उतावळा नवरा कुठे गेला? गुरु मला आज शिकायचं आणि मी शिकलो. पी हळद हो गोरी असा प्रकार यामध्ये मोडणार नाही किंवा मोडत नाही. जे असं म्हणतात ना, आता मी म्हणजे आपण कोणाबद्दल बोलत नाही असं समजा XYZ आपण या प्रक्रिया बोलतोय, की हे सगळं जेव्हा पाहतो ना आपण, की झालं चेला केला, अंघोळ घातली, त्याच्या अंगात आलं, झालं, झालं, लगेच झालं, तो देव आला. लगेच 2-3 महिन्यानंतर दिसतं, की त्याचा पण मोठा देवार आहे. लगेच तो पण बसलाय. हे असं नसतं. काय दिलं तुमच्या गुरूंनी सांगा? एका मंत्रावर तुम्ही अख्ख्या सिद्ध्या घेतल्या. होत नाही असं. तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप शिकावं लागतं. जोपर्यंत एखादी सिद्धी सिद्ध करत असताना तुला त्रास नाही होणार ना, तोपर्यंत तुला त्या सिद्धीची पॉवर कळणार. सहज, साधा, सिंपल कोणीही म्हणजे सौरभ आहे ना, सौरभ कदाचित पुढच्या 3-3.5 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये जशी त्याची ग्रास्पिंग पॉवर आहे, म्हणजे ग्रास्पिंग पॉवरला मराठीत आपण आकलन शक्ती, समजण्याची शक्ती. आकलन शक्ती. आकलन शक्ती जेवढी आहे ना, तेवढ्या फास्टली तू ते शिकू शकतो. बरोबर? तू तेवढ्या फास्टली शिकलास, तर हा सौरभ 9 महिन्यांनी आत्ता पॉडकास्टला 9 महिने होतायत. पुढच्या 9 महिन्याच्या पॉडकास्टनी हा सिद्ध तंत्र झालेला एखादा तांत्रिक सौरभ पॉडकास्ट घेत असेल आणि लोकांना काय झालं माहिती आहे का? तुम्ही प्रेझेंटेबल राहा ना. मी आता बरेच म्हणजे आपल्याच चॅनलचं सांगते मी. म्हणजे इतरांचं कशाला बोलायचं आपण? कारण आपण लोकांना काय सांगतोय, काय असतं? हॉरर काय असतं? जा एकदा स्मशानात जाऊन बसा. रात्रभर स्मशानामध्ये काहीही न करता बसून दाखवा. जी भीती असते ना मनातली, ती भीती आपल्याला जेव्हा विरक्त करते, जेव्हा स्मशानातली भीती तुमच्या मनातून निघून जाते ना, तेव्हा तुम्हाला देवाला भेटायची आसक्ती तयार होते आणि तेव्हा तुम्ही तंत्रांकडे वळता. तेव्हा जेव्हा तंत्रांकडे वळता, तेव्हा तुमची एकाग्रता येते. एकाग्रता आली म्हणजे तुमचे मंत्र तुम्हाला पाठ होतात. जेव्हा तुमचे मंत्र तुम्हाला पाठ होतात, तेव्हा तुम्ही सिद्धी प्राप्त करण्यासाठी योग्य होता. बरोबर? की आता की तुम्ही असं बोलताय, तर असं सेन्स म्हणजे मी चांगलं बोलतोय की वाईट? नाही, नाही, असं नाही की तुम्ही जसं बोलला की स्मशानामध्ये. ॲक्चुअली मी सगळं खोदून हां, सांगते. नाही हां. तेच मी तुम्हाला क्वेश्चन करतोय की हं. भूतं जास्त स्मशानामध्येच असतात का? नाही, हां. नाही. काय संबंध? स्मशान काय आहे? स्मशान ही अशी जागा आहे, जिथे आपल्या नश्वर शरीराला त्याग केल्यानंतर आत्मा निघून जातो आणि ते नश्वर शरीर एका ठिकाणी जाऊन जाळलं जातं. एका ठिकाणी जाऊन पुरलं जातं. शरीर जाळलं जातं. शरीर पुरलं जातं. आत्मा कुठे फिरतो ना? आत्म्याला सीमा आहेत का? मर्यादा आहेत का? हं. मग कशावरून स्मशानातच भूत असतं? मग एवढा वेळा मग आता बऱ्याच ठिकाणी स्मशानातच भूत असतात ना. हॉन्टेड रोड आहेत, हॉन्टेड स्कूल्स आहेत, हॉन्टेड किल्ले आहेत, भुतिया बंगले आहेत, भुतिया झाडं आहेत, भुतिया घरं आहेत, भुतिया शाळा आहेत. मग हे सगळे स्मशान आहेत? ही मी तेच सांगत होते स्टार्टिंगला. लोकांची समजून घेण्याची जी शक्ती आहे ना, म्हणजे निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी याच्यातला फरक शून्य झाला. तुम्ही समजून घ्या आधी. तिथे तुमचं शरीर जाळलं जातं, आत्मा नाही. मग प्रत्येक ठिकाणी आत्म्याचा वास आहे. भगवंत जसा प्रत्येक ठिकाणी आहे, आत्मा प्रत्येक ठिकाणी फक्त शरीर मरतं आणि ते जाळलं जातं, पुरलं जातं. अच्छा, ते आपण जी स्मशान साधना वगैरे ही स्मशानातच का केली जाते? त्याचं नाव काय? स्मशान साधना. स्मशान साधना. मी काय सांगितलं मगाशी? अघोरी कोण म्हणतं? जन्म मृत्यूचं ज्याला भय उरत नाही, हां. जो शेवट मोक्षाच्या अंताला जातो, तो स्मशान साधू बनतो. तो स्मशान पूजेत करतो. स्मशान पूजा स्मशानात कोणाची केली जाते? स्मशानकालीची, अघोरा कालीची. आता तिथे त्यांच्यासाठी अघोरा कालीच्या खाली काय दाखवलंय? पिशाच. नाही. अघोरा कालीच्या खाली ते शरीर दाखवलंय ना? हां, नाही, नाही. म्हणजे हां, म्हणजे हां. पिशाच तर असतात ना असं म्हणजे. तेच नाही, पण ते भगवान हां. पियुष शिवशंकर आणि छिन्नमस्तिकाच्या खाली जसं काम आणि रतिदेव दाखवलेत, तसं महाकालीच्या खाली भगवान शिवशंकरांनी त्यांना अडवलंय.
हे जे साधक असतात ना, त्यांच्यासाठी शव म्हणजे शिव. शव मीन्स शिव. शव ही शिव है, शिव ही शव है. कारण भगवान शिवशंकरांना प्रिय काय आहे? भस्माची राख. त्यांना एकांत कुठे मिळतो? स्मशानात. आणि माझ्या देवाला जे आवडतं, ते मला आवडतं. जर मी अघोरी आहे, माझा देव स्मशानात राहतो, माझा देव राख लावतो, तर मला पण ते आवडतं. आणि मला शास्त्राने हे शिकवलं, की शव ही शिव है. तर मी मी ते शिवाजवळ बसून, मी त्या शिवावर बसून मी ती साधना करणार. मी रियाज करणार, की मला ते शिवस्वरूप जे आहे, ते मला समजून घ्यायचं आहे. मला त्या शिवस्वरूपाचा अंत माहिती करायचा आहे. कळलं? शव ही शिव है, हे सिंपल वाक्य. स्मशानात स्मशान अघोरी, अघोरा काली आणि स्मशानकाली हे देवी ज्याच्या त्याच्या देवी पद्धतीने ज्याची त्याची पूजा, भस्म पूजा होते, भस्म आरती होते. आजही महाकाल भगवानांना काय भस्म शिवशंकरांना होते. काय भस्म आरती होते का? त्यांना प्रिय आहे भस्म. बरोबर? त्याच्या मागे पण मोठी कहाणी आहे, हो, ते की खूप मोठे म्हणजे ते पॉडकास्ट संपणार नाहीत. पुढचे 4, 5, 10 एपिसोड करावे लागतील. म्हणजे खूप, खूप, खूप भरून ठेवलंय. फक्त काय असतं, त्याचं उकरून, 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 उकरून काढावं लागतं. मग हे त्यांना प्रिय आहे, माझ्या देवाला जे प्रिय आहे ते प्रिय. मी सिंपल गोष्ट सांगते. युनिव्हर्सला मराठीत काय म्हणतात? ब्रह्मांड. हां, बरोबर? काय म्हणतात? ब्रह्मांड. ब्रह्मांड. मग ब्रह्मांडाचा मी कोण आहे? अंश. म्हणजे मी कोण आहे? अहम ब्रह्मास्मी. म्हणजे मीच ब्रह्म आहे. बरोबर आहे? ब्रह्म, विष्णू, शिव हे काय आहे? त्रिगुणात्मक एक परमेश्वर स्वरूप आहे, ओंकार स्वरूप आहे. मग ते शिव आहे. मग मी शव आहे. कारण माझं शरीर तयार आहे. याचं शिव तयार होणार. म्हणजे माझ्यात ब्रह्मा पण आहे, माझ्यात शिव पण आहेत, माझ्यात हरी पण आहे. म्हणजे माझ्या शरीरामध्ये ते त्रिगुण स्वरूप आहेत. मग तुम्ही कुठली अशी जागा दाखवा, जी भयावह नाहीये. अशी कुठली जागा दाखवा, जी पवित्र नाहीये. अशी कुठली जागा दाखवा, जी तुमच्या नजरेत अपवित्र नाहीये. चराचर सृष्टी ही परमेश्वराने व्यापलेली आहे. आणि जर परमेश्वराने व्यापलेली आहे, तर आपण त्याच्यातले एक छोटेसे किडीमुंगीसारखे अंश आहोत. आणि हे अंश यांचा शेवट आपल्या पृथ्वीवर दाखवला तो स्मशानात. आणि त्या स्मशानात शिवसाधना केली जाते. त्या स्मशानात अघोरकाली साधना केली जाते. त्या स्मशानात स्मशानकाली साधना केली जाते. त्यावेळी हे शरीर माझ्यासाठी नथिंग आहे. म्हणून ते प्रेतावर मी बसू, ते प्रेताला खाऊ किंवा मी त्या प्रेताजवळ बसून पूजा करू, ते माझ्यासाठी मॅटरच करत नाही ना. ते त्या अघोरी साधकासाठी मॅटरच करत नाही. बिकॉज त्याच्यासाठी ते शरीर काय नष्ट झालंय. आत्मा गेला म्हणजे ते काय झालं? वस्तू. त्याचं काहीच काम नाही राहिलं. मग तुम्ही का ते बकरा, कोंबडा, मच्छी हे सगळं खाता ना? मग त्या एका जीवाचे पण तुम्ही लक्तर तोडून खातात. मग ते शरीर माणसाचा जीव गेल्यानंतर पण ते तेच झालं ना. पण त्याच्यासाठी जीव आहे हा सजीव आहे. सजीवाचा हे झाला तर संपला विषय. काही त्याच्यामध्ये मॅटर करतं? नथिंग. शव ही शिव है, शिव ही शव है. म्हणून शव आणि शिव यांची साधना करताना स्मशानात शिव प्रिय आहेत. स्मशान शिवांना प्रिय आहे आणि तिथे माझ्या देवाला जे प्रिय आहे ते मला प्रिय आहे म्हणून मी तिथे साधना करणार. दॅट्स वाय त्यांना अघोरी साधना करणारे स्मशान अघोरी म्हटलं जातं. हे सिंपल इथपर्यंत पोहोचतं. ओके. खरंच तुमच्याकडं म्हणजे जेवढं आपण चालू ठेवू तेवढंच कमी पडेल. हां. नाही ठीक आहे. क्वेश्चनिंग प्रश्न असे पडत असतील. तर मला असं वाटतं, की तुम्ही हॉरर म्हणजे आजचे जे काही गोष्टी ऐकल्या त्या तुम्हाला हॉरर पण वाटल्या असतील, इंटरेस्टिंग पण वाटल्या असतील. कारण सौरभने स्टार्टिंगला सांगितलं, की आज काहीतरी इंटरेस्टिंग व्यक्ती आले. तर ठीक आहे इंटरेस्टिंग गोष्टी असतील, इंटरेस्टिंग मी नाहीये. तर तुमच्या त्या इंटरेस्टिंगमधल्या अनेक प्रश्नांच्या मालिका असतील. त्या कमेंटमध्ये विचारा. कमेंटमध्ये जर तुम्ही 10-15 प्रश्न विचारले, की ते खूप लेंदी आहेत आणि त्याच्याबद्दल उत्तर द्यावं लागेल. तर नक्की मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये पुन्हा सौरभ सोबत हॉरर डायरीमध्ये भेटेल आणि त्या प्रश्नांची उत्तरं देईल. प्रश्न संपू नका देऊ. फक्त हॉरर डायरीला सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी अजून इंटरेस्टिंगली माहिती पडतील. कमेंटमध्ये विचारा, सौरभ सगळे प्रश्न एकत्र करेल आणि त्यातून तुम्हाला उत्तरं देऊ. नेक्स्ट पार्टमध्ये पुन्हा भेटू. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला पॉडकास्ट? आता की खूपच कमी वेळ भेटला की बोलायला आहे तुमच्यासोबत. तर मित्रांनो तुमच्याकडे काही क्वेश्चन असेल तर जसं सांगितलं मॅडमनी तसंच कमेंटमध्ये कळवा.
आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री महाकाल.